हरिओम. परमेश्वर, आत्मपरब्रह्म, पुरुषोत्तम म्हणजे नेमके कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय आहे? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे माहीत करून घ्यायची असतील तर त्यासाठी ईशावास्य उपनिषद जाणून घेणे अपरिहार्य आहे. आपल्या भाग्याने आध्यात्मिक सद्गुरू योगदास श्री जय गणेश जोशी यांच्यासारखा आध्यात्मिक तत्त्वज्ञानातील अधिकारी सत्पुरुष आपल्याला हे उपनिषद सविस्तरपणे सहज सोप्या भाषेत सांगण्यासाठी लाभला आहे. याचा श्रवणानंद घेत घेत परमेश्वराची ओळख करून घेऊ. हरिओम. मंत्र क्रमांक 4. नाव आहे परमात्म तत्व. अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आपनुवन पूर्वमर्षत् तद्धावतो ज्ञानतेति तिष्ठत् तस्मिन् नपो मातरिश्वा दधाति. अनेजदेकं आत्मतत्व हालचाल न करणारं आहे. मनसो जवीयो ते मनाहोने वेगवान आहे. नैनद्देवा आपनुवन पूर्वमर्षत् देवही त्याला गाठू शकत नाहीत, कारण ते अगोदरच पुढे गेलेलं असतं. देवांना त्याने गाठलेलं असतं. तद्धावतो ज्ञानतेति तिष्ठत् ते स्थिर असून धावणाऱ्या इतरांना ते मागे टाकतं. तस्मिन् नभो मातरिश्वा दधाति त्याच्या सत्तेमुळे प्राण सृष्टीमध्ये संचार करत असतो. मंत्राची सुरुवात आहे अनेजत एकम. अनेजत एकम असं म्हटलं आहे. अनेजत म्हणजे अनएजत. आत्मतत्व परमात्मतत्व अचल आहे, स्थिर आहे, अढळ आहे. ते एका जागी स्थिर आहे असं ऋषी सांगतात, अचल आहे. आता प्रचंड विरोधाभास वाटतो आपल्याला, कारण परमात्म तत्व हे पूर्णपणे चेतन तत्व आहे. ही परम विश्वाची चेतन आहे. विश्वातील सर्व व्यवहार ह्या परमात्म चेतनेमुळे चालतात आणि वैश्विक चेतना ह्याच्यामधून सर्व निर्माण होत आहे. संपूर्ण जगडव्याळ ह्या परमात्म तत्वामुळे हलत आहे. सजीवांच्या देहात तो आत्मवशाने वास करतोय आणि ज्यावेळी हा आत्मवश देहामधून बाहेर पडतो तेव्हा देह निश्चल होऊन जातो. आणि अशा या चेतनेला ऋषी म्हणतात परमात्म तत्व अचल आहे, अढळ आहे, स्थिर आहे. हा प्रचंड विरोधाभास वाटतो आपल्याला, परंतु ऋषी असं सांगतायत ते त्या परमात्म तत्वाच्या सर्व व्यापकतेमुळे सांगतायत. सर्व व्यापकता म्हणजे काय आहे? तर परमात्म तत्व संपूर्ण ब्रह्मांड व्यापून त्याच्या पलीकडे उरलेलं आहे. एखादी तुम्ही बरणी घेतली रिकामी, त्याच्यामध्ये साखर ओतली, बरणी पूर्ण भरली तरी साखर तुम्ही ओततातच आहात. शेवटी काय होईल? त्या बरणीतनं खाली साखर वाहेल आणि मग तुम्ही थांबाल. इतकं आत्मतत्व ब्रह्मांडामध्ये भरलेलं आहे पूर्ण. आता त्या बरणीतल्या साखरेच्या एखाद्या कणाला जर वाटलं इकडून तिकडे जावं तर जागा नाहीये, जाऊच शकत नाही. आणि म्हणून ऋषी म्हणतायत की हे परमतत्व जे विश्वामध्ये पसरलेलं आहे, सर्वत्र गच्च भरलंय परमात्म्य तत्वाने ब्रह्मांड, हे अढळ निश्चल अशामुळे झालेलं आहे की ते सगळीकडे पूर्ण भरलेलं आहे. ते हलूच शकत नाही जाग्यावर. इकडून तिकडे जायला त्याला जागा नाहीये, सोय नाहीये. इतकं ते भरलेलं आहे ब्रह्मांडामध्ये की आणि काही ब्रह्मांडामध्ये एखादी दुसरी वस्तू यायचं ठरलं तर ती आत्मतत्वाशिवाय इतर कुठली येऊच शकत नाही. आत्मतत्वानेच निर्माण झालेली गोष्ट असेल तर ती त्या ब्रह्मांडामध्ये येऊ शकेल, कारण ती आत्मतत्वामधून निर्माण झालेली आहे. दुसरी बाहेरून कुठली गोष्ट येऊ शकणार नाही. तुम्हाला कळावं म्हणून सहज सांगतोय उदाहरण. काही फार चांगलं उदाहरण आहे असं नव्हे, परंतु आता साखरेच्या ऐवजी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये गहू भरले. गहू इतके भरले की तो डबा पूर्ण भरला. आता त्यात आणि एक जरी दाणा टाकला तर तो दाणा बाहेर पडून जाईल, इतका भरला गच्च. आता त्या गव्हातल्या दाण्याला हालचाल करायला अजिबात संधी नाही. परंतु त्या गव्हामध्ये जर पोरकिडा निर्माण झाला तर तो त्यातच राहील. तसं आत्मतत्वामधून जे काही वस्तू निर्माण होतील त्या ब्रह्मांडामध्ये राहतील, पण बाहेरून नवीन काही येणार नाही. इतकं ते भरलेलं आहे.
आणि त्यामुळे ते आपोआपच अचल झालंय, स्थिर झालाय, अढळ झालाय. म्हणून ऋषी सांगतायत अनेजत म्हणजे अनएजत, ते हालचाल नाही करू शकत, स्थिर आहे, अढळ आहे. पुढे म्हटलंय अनेजत एकम, ते एकमेव आहे. आता असा विचार करूया आपण की संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी असलेला विश्वेश्वर, योगेश्वर, परमात्मा जो कोणी आहे तो त्या केंद्रबिंदूपाशी स्थिर आहे आणि बाकी सगळं विश्व त्याच्या सभोवती फिरत आहे. तो स्थिर आहे, सगळं विश्व त्याच्या सभोवती फिरत आहे. संपूर्ण विश्वाचाच फक्त जर विचार केला, परमात्मा बाजूला ठेवला, तो विश्व स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये असलेले ग्रहगोल तारे हे फिरत आहेत, ते भ्रमण करत आहेत. विश्व स्थिर आहे फक्त विश्वाचा विचार केला तर. त्यापैकी आपली एक पृथ्वी आहे, पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या दृष्टीने विश्व स्थिर आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी फेरे घेते. आता फक्त पृथ्वी किंवा ग्रहगोल ताऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केलात, उदाहरणार्थ पृथ्वीच्या दृष्टीने विचार केलात, तर पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वीवर असलेल्या ज्या काही चल सजीव वस्तू आहेत त्या हालचाल करतात. आपल्याला इथून कोल्हापूरला जायचं असेल तर इथली जमीन काही हलत नाही कोल्हापूरपर्यंत, आपण हलतो. पृथ्वी स्थिर राहते जशीच्या तशी. पृथ्वीचा विचार केला तर त्याच्यावर असलेल्या वस्तू ह्या हलतात. आता ह्या वस्तूंचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये असलेलं आत्मतत्व अंतःकरणात स्थिर आहे आणि म्हणून त्या वस्तू फिरू शकतात. कुठून कुठे आपण पोहोचले बघा. मालिका ही संपूर्ण साखळी, चेन कुठून कुठे आली. परमात्मा तत्व जो विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी आहे तिथून आत्म्यावशापर्यंत आपण येऊन पोहोचलो. एक एक वस्तू त्याच्या दृष्टीने पलीकडची स्थिर असते, तो हलत असतो. ही स्थिर राहते, पलीकडच्या दृष्टीने तो हलत असतो. असं होत होत आपण विश्वेश्वरापासून आपल्या अंशात्म्यापर्यंत येऊन पोहोचलो. असं हे संधान आहे सरळ अंशात्मा ते परमात्मा. आणि म्हणून त्याने पुढे म्हटलंय अनेजत एकम, एकम म्हटलंय. एजत एकम, ते हालचाल करत नसलं तरी ते एकमेव आहे. विश्वामध्ये त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही. मग असे सांगितलं तसं. आता आणखी गहू किंवा अन्न पदार्थ आत नाही येणार, त्या गव्हात काहीतरी निर्माण होईल. आता ते पोरखडे निर्माण होतात म्हणून त्याचं उदाहरण दिलं. पण आता विश्वामध्ये आपण तयार होतो, सजीव निर्माण होतात, ते निर्माण होतील, ते आतल्या आत राहतील, आणखी काही बाहेरनं येणार नाही. आणि त्या आत्मतत्वाच्या त्याच्या चेतनेशिवाय कुठल्याही वस्तू तयार होणार नाहीत. म्हणून ऋषी म्हणतात इथे ते एकमेव आहे, एकच आहे. दुसरा अर्थ त्याचा असा आहे इथे अनेक वस्तू जरी भिन्न भिन्न निर्माण झालेल्या असल्या तरी या कुठल्याही वस्तू जरी आत्मतत्वामधूनच निर्माण झालेल्या असल्या तरी ते त्या आत्मतत्वाप्रमाणे नाहीत. तो एकमेव द्वितीय वेगळाच आहे, काहीतरी निराळाच आहे. जलसजीव एका जागेहून दुसऱ्या जागी हिंडतात, हालचाल करतात, जागा सोडतात, धावतात, येतात, इकडे तिकडे उड्या मारतात. हे सगळे चलसजीव करतात. अचल सजीव म्हणजे वृक्ष, लता, पल्लवी त्या पसरतात, त्यांची मुळं पसरतात जमिनीमध्ये, ते वरती वाढतात, शाखा वाढतात त्यांच्या. या ज्या लता पल्लवी आहेत, वेली आहेत, त्या वाढत वाढत जातात. अशा प्रकारे त्या हालचाली करतात. आता निर्जीव जे आहेत त्यांचीही हालचाल होते. ऊन, वारा, पाऊस यामुळे त्यांची झीज आणि भर होते. ही एक प्रकारची हालचाल आहे. मुक्ती आहे त्यांची ती एक प्रकारची. थंडी, ऊन, वारा, पाऊस यामुळे त्यांच्यामध्ये स्थित्यंतर होतं. ते त्यांचं हालचाल करणं एक प्रकारचं. वारा येतो, धूळ इकडं तिकडे उडून जाते, मैलोन मैल कुठल्या कुठे. ही हालचालच एक प्रकारची त्यांची. ग्रह गोल तारे अंतराळात जे आहेत ते तर या वायूमुळे फिरतच असतात. ते फिरतात स्वतःभोवती, आपल्या निर्माणकर्त्याभोवती फेऱ्या घालतात, एकमेकांपासून आकर्षण विकर्षण करून सतत फिरत असतात. अशा प्रकारे अनेक वस्तू ज्या आहेत या विश्वामध्ये त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे जरी हालचाली करत असल्या तरी त्या परमात्म्यासारख्या नाही आहेत. तो जो एक आहे तो काहीतरी वेगळाच आहे, म्हणून तो एकमेव द्वितीय आहे. तो प्रत्यक्ष हालचाल करत नाही. बाकी सगळे हालचाल करतात प्रत्यक्ष, तो नाही हालचाल करत. तेच एकमेव परमतत्व आहे असं ऋषींना सांगायचं आहे. अनेजत एकम, अनएजत एकम, या विश्वामध्ये तो एकमेव आहे.
आत्मतत्व हालचाल न करणार आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या वस्तू चल अचल सजीव निर्जीव कशाही असल्या तरी आता मी सांगितलं तशा त्या हालचाल करत असतात. म्हणजे केंद्रापाशी जो परमात्मा आहे तो केंद्रापाशी पूर्ण शून्य आहे. बघा शून्य आहे, तिथे जागा नाहीये. तुम्ही जर एखादं वर्तुळ काढलं कागदावर तर त्याचं क्षेत्रफळ तुम्ही काढू शकाल पायथागोरस लावून, किंवा एखाद्या भागाचं तुम्ही क्षेत्रफळ सांगू शकाल, पण त्याचा जो मध्यबिंदू आहे त्याचं क्षेत्रफळ किती, त्याचं उत्तर शून्य आहे. तिथे क्षेत्रफळ नाहीये, शून्य आहे. आणि म्हणून परमात्मा शून्यातनं पूर्णत्वात गेलेला आहे. याच्या उलट तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जर आलात तर तो अंतरात्मा त्या पूर्ण शून्यातून प्रवास करत करत मगाशी आपण आलो आणि अंतरात्म्यापर्यंत पोहोचलो. आपला प्रवास पूर्ण झाला आणि तो तिथे पूर्णात्म्यात येतो आणि तिथून आपण शून्यत्वात जातो आणि शून्यत्वातनं पुन्हा पूर्णात्म्यात परमात्मा प्राप्त करतो. कसा ते आपण पुढे या मंत्रात पाहणार आहोत. असा हा संबंध ऋषीने इथे सांगितला आहे. त्या शून्यामध्ये पूर्णत्व आहे, तिथून तुम्ही प्रवास करात अंतरात्म्यापर्यंत येता. अंतरात्मा हा अंश आहे परमात्म्याचा, तरी सुद्धा आपण हा प्रवास पूर्ण करून त्याच्यापर्यंत जर पोहोचलो, सजीव निर्जीव सगळे त्याच्यापर्यंत पोहोचले तर ते पूर्णत्वाला जाऊन पोहोचू शकतात. कसे ते या मंत्रामध्ये पुढे आपण पाहणार आहोत. पुढे ते म्हणतायत मनसो जविजो. मनसो जवियो ते मनाहूनही वेगवान आहे. आता आपल्याला जर विचारलं तर आपण असंच मानतो की सगळ्यात अतिशय चपळ असं आपल्यामध्ये असणारं कुठलं अस्तित्व असेल तर ते मनाचं अस्तित्व. आपण कुठेही अगदी अमेरिकेला जाऊन आलेले असलो आणि नंतर केव्हा तरी आपल्याला जर आठवण आली त्या दिवसातली तर मन पटकन तिथे जाऊन पोचतं. त्याच वेळेला काय काय पाहिलं ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. इतकं मन चपळ आहे. आणि तरी सुद्धा ऋषी म्हणतायत की ते मनाहून चपळ आहे. असं ते का म्हणतायत. तर तुम्ही आता एखाद्या ठिकाणी जर 10,000 मैलावर जाऊन जर आलेले असाल आणि आता इथे तुम्हाला आज भारतात बसून आठवण आली त्या प्रदेशाची, मग तुमचं मन तिथे गेलं तर तिथे अगोदरच आत्मतत्व आहे. कारण विश्वात एकही अशी जागा नाही की जिथे आत्मतत्व नाही. अगोदरच तिथे आत्मतत्व आहे. कुठेही जा तुम्ही विश्वामध्ये, कुठलीही तुम्हाला आठवण येऊ दे मनाला, मन भरारी कल्पना घेऊन कुठेही जाऊ दे. आज चंद्रावर जाऊन आले लोक, आता मंगळावर जात आहेत. तुम्ही जरी कल्पनेने मंगळावर गेलात तरी तिथे सुद्धा आत्मतत्व अगोदरच आहे. तुम्ही विश्वामध्ये एकही अशी जागा नाही की जिथे तुम्ही पोहोचाल तेव्हा तुमच्या आधी तिथे आत्मतत्व गेलेलं नसेल. म्हणून ऋषी म्हणतात की ते मनाहूनही चपळ आहे. मन जर तुम्ही अंतरात्म्यापर्यंत झिरपत झिरपत प्रवास करत गेलात, मनाने मनाचा प्रवास करत करत तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जर झिरपत गेलात तर मन एकदा अंतरात्म्यापर्यंत झिरपत झिरपत गेल्यानंतर त्या पाठोपाठ आपोआपच बुद्धी आणि स्मृती येते. मन जर तुम्ही अंतरात्म्यापर्यंत नेऊ शकलात ध्यान समाधी लावून तर त्या मनाच्या पाठोपाठ आपोआपच बुद्धी आणि स्मृती झिरपते तिथपर्यंत. आणि मग काय सुंदर अवस्था होते आपली. मन बुद्धी स्मृती ही निष्प्रभ झाल्यामुळे, अंतरात्म्यात विलीन झाल्यामुळे देहादी इंद्रिय जी आहेत ती स्वाभाविकच योगिक कृत्य करतात, अंतरात्म्याप्रमाणे आचरण करतात. आणि मग जिथे जाऊ तिथे परमात्मा आपल्याला दिसायला लागतो, साक्षात्कार होतो. मग जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती होतो. हे ते आहे, जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती. का तर ही अवस्था झालेली आहे. मन अंतरात्म्यापर्यंत पोहोचलेलं आहे प्रवास करत करत. त्याच्याबरोबर बुद्धिस्मृती आपोआप जाते. कारण मनाचे विकल्प, मनाच्या कल्पना सगळ्या बंद होऊन जातात अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचल्यावर. त्यामुळे बुद्धीला जसं बाहेर ज्ञान झालं तसं ती प्रक्षेपित करते. मध्ये मनाचा अडथळा नाहीये. त्यामुळे स्मृती चाळवून मागलं काहीतरी लक्षात घेऊन नसत्या कल्पना सुचत नाहीत आपल्याला. सरळ अंतरात्म्यापर्यंत जाऊन ज्ञान पोचतं आणि तिथून आत्मप्रेरणा मिळते. त्याप्रमाणे आपलं आचरण होतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपलं जर आचरण झालं तर आपण आपोआपच साक्षात्कारित होतो. आत्मतत्व मनापेक्षा वेगवान आहे. त्यामुळे मन एकदा अंतरात्म्यात झालं की आपला प्रवास आत्म्यापर्यंत सहज होऊन जातो. मध्ये मनाचा अडथळाच नाहीये. ते त्याच्यापेक्षा वेगवान आहे. मन एकदा तुम्ही मध्ये निष्प्रभ केलं
की मनाचा अडथळा निघून जातो. आपल्याला अडथळा मनामुळे येत असतो. एखादा प्रवाह वाहतोय, वर्ण झरा वाहतात येला, मध्ये भला मोठा धोंडा पडलेला आहे, त्या प्रवाहाला पलीकडे जायला मध्ये अडथळा आला त्या धोंड्याचा, ते त्याच्यावर येऊन आपटेल, बाजूला होईल पाणी, तिथनं असली जागा तर पलीकडे निघून जाऊ शकेल. तसं ही धोंड म्हणजे मन आहे आपल्या परमात्म्याच्या यात्रेमध्ये. ही मनाची धोंड तुम्ही जर अंतरात्म्यापर्यंत पोहोचू शकलात, त्याच्या मागोमाग बुद्धी स्मृती गेली की मधला अडथळा दूर झाला, मग सरळ तुमचा प्रवास परमात्म्यापर्यंत होईल निर्विघ्नपणे. तुम्ही साक्षात्कारी आपोआपच व्हाल. पुढे ऋषी म्हणतात, अनेजदेकम मनसो जवीयो. दोन्ही एकत्र आता विचार करायचा आहे. इथे ऋषीने आत्मतत्व हे स्थिर असून मनापेक्षा वेगवान आहे असं सांगितलं. स्थिर गोष्टीमध्ये गतिमानता सांगितली आपल्याला. परमात्मा स्थिर आहे, अढळ आहे असं सांगितलं, आणि पुढे सांगितलं ते मनापेक्षाही गतिमान आहे. दोन विरुद्ध प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी आहेत असं सांगितलं. आणि असं असून सुद्धा आम्हाला स्वतःला जीवन जगताना हा जो काही इथे ऋषीने आपल्याला दृष्टी दिले, त्याच्यावरून आम्हाला कधीही साक्षात्कार होत नाही की इथे काहीतरी आहे विचार करण्यासारखं. ऋषी असं का सांगतायत? परमस्थिरता आहेत, परमगती आहे म्हणून ते सांगतायत. बुद्ध जेव्हा, म्हणजे त्यांचं सिद्धार्थ नाव होतं ना सुरुवातीला, बुद्धांचं सिद्धार्थ, तरुण आहे एकदम, नुकतंच लग्न झालेलं आहे, एक मुलगा झाला आहे, तरी राजधानीत कधी बाहेर गेलेलं नाही फिरायला, राजपुत्र असून. आणि एक दिवस त्याला काय झालं, म्हणाला बाहेरचं मला बघायचं आहे, राजधानीच्या बाहेर पडायचं आहे, पाहूया. सारथ्यांना त्याला सांगितलं की रथ सज्ज करा, चला बाहेर. सारथी गेला त्याला घेऊन. पहिलंच काय पाहिलं तर प्रेत पाहिलं येताना. त्याला काही कळलं नाही हा काय प्रकार आहे, कधी माहित नाही, पाहिलेलं नाही कधी. सारथ्याला विचारतोय, अरे काय चाललंय, हे काय आहे, लोक रडतायत का, काय म्हणतात ते खांद्यावर घेऊन. सारथी म्हणाला प्रेत आहे ते. म्हणजे म्हणाला असा जिवंत मनुष्य होता, तो मेला, त्याचं प्रेत झालं, त्याला जाळायला घेऊन जात आहेत. विषण्ण झाला, विचार करायला लागला हा काय प्रकार आहे, आयुष्यात कधी ऐकलेलं नाही. पुढे गेला, एक मनुष्य असा वाकलेला होता, वृद्ध झालेला, काठी टेकत टेकत चाललाय. सिद्धार्थ सारथ्याला विचारतोय, अरे याचं काय झालं, धनुकली काय झाली याची. हा म्हणाला देह थकलाय त्याचा, आता तो उभा नाही राहू शकत, वाकला. मग आता नाही म्हणाला, मग अशी प्रेत पाहिलेत ना, काही दिवसांनी याचं तसं प्रेत होणार आहे, मग त्यालाही पोचवतील आणि जाळून टाकतील. विषण्ण झालं. मग पुढे गेला, लग्नाची वरात आली. म्हणाल काय 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 वाजवत आहेत काय, आणि काय एवढी मिरवणूक कसली चालली, नटून थटून कोणते बसलेत घोड्यावर. सारथी म्हणाला यांचं लग्न झालं, नवीन आहे, नवरा नवरी, दुल्हा दुल्हन आहेत, नवीन आहेत. अरे ही जर नवीन आहेत मग ती जुनी होणार आहेत का? हो म्हणाला, काही वर्षांनी वागतील. तो म्हातारा बघितला ना, तसे होतील काही दिवसांनी. म्हणजे बरोबर आहे तुम्ही विचार करताय, त्यांचंही प्रेत होणार आहे काही दिवसांनी. बास झालं म्हणाला, मला बाह्य ज्ञान एवढं पुरे झालं, चल परत घरी चल. झालं एवढं ज्ञान पुरे झालं. काय झालं सिद्धार्थला ज्ञान या तिघांमधून की जे आपल्याला होत नाही. आपण सगळे गाड्या चालवतोय, कुणी अपवाद नाही इथे बसलेल्यापैकी. गाडी चालवताना पेट्रोल संपलं की गाडी थांबते, पुन्हा पेट्रोल भरलं तरच गाडी सुरू होते. भूक लागते, तुम्ही अन्न खाल्लं तरच भूक भागते. तहान लागली, पाणी प्यायला तरच तहान भागते. म्हणजे काय आहे, कुठल्याही गोष्ट ही सुरू राहण्यासाठी काहीतरी तिसरी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे. हे आम्ही विचारच करत नाही कधी. आम्ही तारुण्याच्या जोशात मजा मारतोय, लहानपणी तर काही कळतच नसतं. अरे बाबा, काही वर्षांपूर्वी आपल्याला जन्मदिवस सगळ्यांचा पाठ आहे वर्षासकट, त्याच्या आधी आपण कुठे होतो? त्या दिवशी आपण इथे भूतलावर आलो आणि आपण चालू राहिले गाडी. याचा अर्थ चालू राहण्यासाठी त्या पेट्रोल सारखं, त्या अन्नासारखं, त्या पाण्यासारखं काहीतरी आपल्याला मिळतंय. हे कुठून मिळतंय? त्या लग्नाच्या जोशात आहोत, तारुण्याच्या जोशात आहोत. वार्धक्य आलं की मग होतं, अरे ते जे काय होतं ते संपत येणार आहे आणि शेवटी प्रेत होऊन जाणार आहे.
म्हणजे आपलं जे जीवन आहे त्यासाठी वेगळं काहीतरी आपल्याला पुरवलं जात आहे त्याचा शोध घेणं काही आपल्या मनामध्ये कधी येत नाही, की जे सिद्धार्थच्या मनामध्ये आलं. बाह्य ज्ञान बाद झालं म्हणाला, यात काही अर्थ नाहीये बाह्य जीवनामध्ये. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे, त्याचा शोध मला घ्यायला पाहिजे म्हणाला. घरी गेला, त्याच रात्री सोडून दिलं राजवैभव सगळं, अरण्यात जाऊन तपश्चर्येला बसला, सत्य शोधायला. ह्या बाह्य गोष्टीमध्ये काहीही स्वारस्य नाहीये. काहीतरी वेगळं आहे की जे माणूस त्यामुळे हा काही दिवस इथे गडबड हालचाल करतोय, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. नाही तर याला काही अर्थ नाही या जीवनाला. आपण भलतीकडेच चाललोय. प्रत्यक्ष जीवन म्हणून जे काही आहे, ऊर्जा आहे, ती कुठेतरी वेगळीच आहे. आणि आपण त्या ऊर्जेच्या जोरावर विमानं उडवतोय जीवनाची. आणि ते संपायला आलं, वार्धक्य आलं की मग कुठेतरी प्रकाश पडणार की रे हे काय झालं. त्याच्या आधीच मला समजू दे काय येते. बाहेर पडला आणि त्याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. आणि म्हणून ऋषीने आपल्याला हे जे ज्ञान देऊन ठेवलं आहे ईशावास्य उपनिषदामध्ये, की परमस्थिरतेमध्ये परमगती आहे. आणि मग याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. कसा, तो आपण पुढे मंत्रामध्ये, याच मंत्रामध्ये पाहणार आहोत. ऋषी पुढे म्हणतायत, नैनद देवा आपनुवन पूर्वमर्षत. नैनद देवा असं शब्द वापरलाय. देवही त्याला गाठू शकत नाहीत, कारण ते अगोदरच पुढे गेलेलं असतं, देवाला त्याने गाठलेलं असतं. आता देव याचा अर्थ जो आहे व्यवहारामध्ये तो आपण सगळ्यात शेवटी पाहूया. पण देव याचा अर्थ इथे आपल्याला पाहिजे तसा नाहीये. देव याचा आहे प्रकाश टाकणं, म्हणजेच ज्ञानेंद्रिय. बाह्य वस्तूंवर ज्ञानेंद्रिय प्रकाश टाकतात आपल्यासाठी, त्यामुळे आपल्याला बाहेरच्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे इथे देव याचा अर्थ इंद्रिय असा आहे. आणि ऋषी सांगतायत देवही त्याला गाठू शकत नाहीत, इंद्रिय परमतत्वाला गाठू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत. ते अगोदरच पुढे गेलेलं आहे, त्यांना ते पकडू शकत नाहीत. इंद्रिय आत्मतत्वाला पकडू शकत नाहीत. मगाशी आत्मतत्वाबद्दल सांगून झालं, ते एकमेव अद्वितीय आहे. मनाबद्दल सांगून झालं, मन बुद्धी स्मृती जाऊ दे त्या आत्मतत्वामध्ये. आता मुद्दाम देहादी इंद्रियांबद्दल सांगतायत, म्हणजे पूर्ण होईल सगळं सांगून. ह्याला सगळं जिंकलात की तुम्ही आत्मा झालात, आत्मप्राप्ती झाली. म्हणून ऋषी इथे सांगतायत की इंद्रिय सुद्धा परमात्म तत्वाला पकडू शकत नाहीत. इंद्रियाने मारे तुम्ही उपभोग घेत असाल, भौतिक संसार सागरात रममाण झालेले असाल, आणि जे रममाण झालेलीच आहेत, इतकी रममाण झालेत की गलित गात्र होऊन उपभोग घेईनशी जेव्हा अवस्था येते तेव्हा जाग येते की हे काय झालं. त्याच्या आधी जाग नाही येत. इतके आम्ही भोग घेतोय. जणू काही उपभोग घेण्यासाठीच हा देह आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. आणि मग ज्या वेळेला आयुष्य संपत येतं त्या वेळेला मग इंद्रिय जागी होतात, की आपण इतके दिवस ज्या ऊर्जेवर जे काही आपल्याला मिळत होतं, त्याच्यावर जी काही मजा मारत होतो, जे काही उपभोग घेत होतो, ते आता आपण उपभोग घेऊ शकत नाही. याचा अर्थ जी काही ऊर्जा मिळत होती ती आपण पकडून ठेवू शकत नाही आहोत. मग धडपड सुरू होते, तडफड सुरू होते आणि आत्मतत्व घट्ट पकडायचा प्रयत्न केला जातो. परंतु ऋषी सांगतायत तुम्ही त्यांना गाठू शकत नाही, तुम्ही त्यांना पकडून ठेवू नाही शकत. देहादी इंद्रिय आत्मतत्वाला पकडून ठेवू शकत नाहीत. ती जी आत्मचेतना तुम्हाला मिळालेली आहे त्याचा तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. तुम्ही रममाण बसलात वस्तू जगतामध्ये. आता सगळं झाल्यावर वाटतंय की आता पकडून ठेवावं, नाही जमणार. आत्मतत्व तुम्हाला सोडून बाहेर निघून जाईल, त्याला तुम्ही पकडून ठेवू शकत नाही. सिद्धार्थ वेळीच जागा झाला. प्रेत पाहिलं, वार्धक्य पाहिलं, वरात पाहिली, म्हणाला संपलं, कळलं मला वेळीच पकडू देते जे काही आत आहे ते. वरातीच्या जोशामध्ये आता मी तारुण्यात येईन, तारुण्यामध्ये आहे. वार्धक्य आलं की ते प्रेत होऊन जाईल माझं, मग काही उपयोग नाही होणार आहे. मला वेळीच पकडू देते. म्हणून ऋषी मुद्दाम मध्ये सांगताय, नैनद देवा आपनवन पूर्वमर्ष.
आत्मतत्व देहादी इंद्रियांना टाकून केव्हाच पुढे निघून जातं. देहादी इंद्रिय त्यांना पकडू नाही शकत. त्या चैतन्याला तुम्ही पकडून स्वतःमध्ये पाहिजे तसं ठेवू शकत नाही. नाही तर प्रत्येकाला इच्छामरण झालं असतं. पकडून ठेवलं, पकडूनच ठेवलं, कशाला कोण सोडतंय हो. मरायला कोणालाच नकोय, सगळ्यांनाच जगायला हवाय कायम करता. वेळीच तुम्ही जर त्या अमरतत्वाला पकडलात तर अमर कसं व्हायचं याची कुंजी तुम्हाला मिळेल तिथल्या तिथे. पण जाग आली तर, त्या सिद्धार्थाला जाग आली तशी, म्हणून तो पुढे बुद्ध झाला. आम्ही आहे तसंच राहणार आहोत, आम्हाला कधीच जाग येणार नाही. म्हणून मुद्दाम ऋषीने इथे सांगून ठेवलंय की बाबांनो वेळीच जागे व्हा. कारण काय आहे, तुम्ही मृत झाला, पुनर्जन्म घ्याल. कदाचित तुम्ही असा विचार करू शकाल की घेऊ माझ्या मारून, पुनर्जन्म होईल, परत पुन्हा आहेच, त्यावेळेला बघू काय ते. पण त्यावेळेला धोका काय आहे, आता तुम्ही जे काही सगळं आयुष्य पाहिलं ता ते तुम्हाला पहिल्या दिवसापासून पुनर्जन्मात पाहायचं आहे. ते बालपण सगळं पुढे पुढे ढकलत ढकलत यायचं आहे, या वयापर्यंत यायचं आहे, आणि मग पुढे तुम्हाला जाण येईल. आज तुम्ही सुजाण झालेला, आता वेळीच सावध व्हा. हे आत्मतत्व तुम्ही पकडून नाही, ते इंद्रिय ते पकडून नाही ठेवू शकत. इंद्रिय मजा मारतात त्याच्या जोरावर. वेळीच जागे व्हा, पुनर्जन्म घ्याल, पुन्हा पहिल्यापासून गाडी सुरू होईल, आणि पुन्हा त्या जन्मी उपरती होईल, हे ज्ञान पुन्हा होईल, याचाही काही भरोसा नाहीये. आता जो काही अनुभव तुम्हाला मिळालाय, थोडंफार ऋषी सगळं लिहून ठेवतायत, अभ्यास करा, सत्संग करा, जाणून घ्या, आणि लगेच ते आत्मतत्व माहीत करून घ्यायच्या मागे लागा. त्यावेळेला जेव्हा तुम्हाला वार्धक्य येईल त्यावेळेला इंद्रिय आत्मतत्व पकडून ठेवू शकणार नाहीत. इंद्रिय आत्मतत्व व्यापून ठेवू शकत नाहीत. तसा त्यांचा प्रयत्न मात्र जरूर असतो. भोगामागून भोग वाढत जातात. भोग घेण्याची इच्छा सतत मनामध्ये राहते, आणि मग त्या उपभोगासाठी जे काही भोग निर्माण झालेले असतात ते इतके असतात की त्या जन्मामध्ये आपण ते पुरे करून नाही ठेवू शकत. सगळा प्रयत्न इंद्रियांच्या सुखाकरता आपला चाललेला असतो. एक सुख तुम्ही घेतलं की त्याच्या मागे 10 सुख नवीन निर्माण होतात, आणि ह्यांच्या मागे धावता धावता आत्मतत्वाचा विसर पडतो. आणि मग देहादी इंद्रिय युक्ती काय शोधतात, फार छान युक्ती शोधतात. आईच्या मागे भुणभुण भुणभुण करतो लहान मुलगा, आई मला खेळणं घे ना, आई मला खेळणं घे ना. बरं, आई देते खेळणं, आई मला दुसरं पण पाहिजे, ते पण आवडलं, तिसरं चौथं, त्याला सगळंच आवडत असतं. अरे एक दिलं ना घेऊन, नाही तरी मला दुसरं हवं. मग आई काय सांगते, बरं आता दिवाळी आली की घेईन तुला, चल आता घरी. तो बरं म्हणतो, आई खुश होते. तुम्ही विसराल, दिवाळी आली की ते बरोबर तुम्हाला आठवण करून देतं मूल, चल घ्यायला खेळणं. तू सांगितलं होतंस, तू मला वचन दिलंयस, दिवाळीला तुला दुसरं खेळणं घेऊन देईन. कधीही तो विसरत नाही. तसं देहादी इंद्रिय युक्ती करतात, भोगामागून भोग वाढतायत, आत्मतत्वामधून त्याला ऊर्जा मिळते, स्मृतीमध्ये जतन केली जात आहेत, आणि देह त्याग करून आत्मा बाहेर जायला बघतो. देह काय सांगतो, हे थांब, पुढे चालला, एवढ्या उपभोगांना आशीर्वाद दिलास, ही बघ यादी आहे स्मृतीमध्ये. अशी युक्ती त्या लहान मुलासारखी देहादी इंद्रिय करतात. तूच दिलेस मला ऊर्जा, ही बघ यादी आहे सगळी इथे, हे सगळं उपभोग दे मला, मग जा तुला पाहिजे तर इथून, मी नाही तुला जाऊ देणार. पण ऋषी सांगतायत अशा वेळेला आत्मतत्वाविरुद्ध तुमची ती भौतिक युक्ती उपयोगी नाही पडत. एक वेळ आत्मतत्व या सगळ्या उपभोगांसकट बाहेर पडेल, पण देहातनं बाहेर पडेल. हे सतत लक्षात ठेवा. ते तुमची जराही पर्वा करणार नाही. त्याने आशीर्वाद दिलायत ना, ते तो घेईल बरोबर आणि बाहेर पडेल, पण तो देह निचेष्ट करून टाकेल निश्चितपणे. अशा प्रकारे करून झाल्यावर आत्मतत्व पुढे काय करतो ते मोठं पाहण्यासारखं आहे. एकाच जन्मामध्ये गतसंचित नष्ट करायला म्हणून जन्म घेतलेला आहे. ते नष्ट करायचं आहे, संपवायचं आहे, शून्य करायचं आहे देहभोग, आणि परमात्मा प्राप्ती करून सावीचे मुक्त म्हणून जीवन जगायचं आहे याच जन्मी. अशी प्रत्येक जन्मी आत्म्याची इच्छा आहे. जन्मामागून जन्म होत असतात आपले. प्रत्येक जन्माला अंतरात्म्याची एकमेव इच्छा आहे, गत जे की आहे ते संपुष्टात आण बाबा. त्यासाठी तुला मी या कुटुंबामध्ये ठेवलाय, आई वडील दिलाय, गाव दिलाय, प्रदेश दिलाय, सगळं अनुकूलता दिलेली आहे. या एकाच जन्मात तू हे सगळं संपवून टाक, सायुज्य मुक्त हो, आणि परमात्म्याची लीला पहा, तिथे परमात्म्याचं कार्य करत थांब, भरपूर जग.
100 वर्ष जग. जी विशेषितम समाह सांगितलाय, 100 वर्ष जग अगदी. पण आम्ही काय करतो, एका जन्मात मागचे संपवण्याऐवजी पुढे 10 जन्म घेऊन सुद्धा पुरणार नाही इतके भोग आम्ही निर्माण करून ठेवतो. आणि मग आत्मतत्वाला आम्ही पकडून ठेवतो की हे संपवणी जा, बाहेर जाऊ नको. आत्मतत्व काय करतं माहितीये का, त्याच्या सकट बाहेर जातं आणि अतिशय नीच योनीमध्ये तुम्हाला जन्म देतं, झोपडपट्टीत राहायला लावतं. ही शिक्षा आहे दिलेली न ऐकल्याची. किंवा आणि म्हणजे झोपडपट्टी जन्म होऊन अतिशय दुःखामध्ये जीणं जगणं याच्यापेक्षा भयावह शिक्षा पुढची आहे. अतिशय वैभव आणि श्रीमंत अशा घरामध्ये जन्माला देतो आणि लोळे पांगळे करून ठेवतो उपभोगाच्या दृष्टीने. समोर सगळं दिसतंय, तुम्ही काही करू शकत नाही. ही आत्मतत्वाने दिलेली शिक्षा असते, जबर. न ऐकल्याचा परिणाम आहे मागच्या जन्मी. सगळं जवळ जवळ आहे तुमच्या आणि तुम्ही काहीही करू शकत नाही. धार अशी पडते अमृताची आणि तोंड तुमचं इथे आहे. नाही, जीभ किती लांब केलीत तरी धार लांब राहते. सगळं वैभव आहे आणि महाजबर शिक्षा, ती परवडली दारिद्र्यातली शिक्षा. निदान माहिती तरी आपण दरिद्री आहोत, नाही आपण उपभोग घेऊ शकत आणि मनातच येणार नाही दरिद्री असल्यावर. झोपडीत राहून कोणी विमानातनं उडायचं नाही अपेक्षा करत, पण बंगल्यात आणि राजा महालात राहून विमानाने उडायची इच्छा नक्की मनात येते आणि तो करू शकत नाही, जाऊ शकत नाही, हिंडू फिरू शकत नाही. माझे खानावळवाले अतिशय दोस्त झाले होते. 14 वर्ष हॉस्टेलला राहिलो. पुण्यातली सगळी हॉटेल हिंडून झालेली असायची आमची. एकाने असं दोस्ती झाली होती त्यांच्याजवळ. त्याने मला काय सांगितलं माहितीये, 2री इयत्ता नापास त्यांचं शिक्षण होतं. शैक्षणिक पात्रता 2री इयत्ता नापास. पण पुण्यामध्ये मोठं भोजनालय चालवत असत आणि छान चालवत असत. मला म्हणाले, जय, जेव्हा भूक होती तेव्हा मला अन्न खायला नव्हतं. असं कुठेतरी झोपायचं बाकड्यावर आणि हॉटेलमधून नोकरी करत होते. पोऱ्या फडका मार. तिथून प्रगती करत करत आज माझं स्वतःचं हॉटेल झालंय. माझ्या पोटातनं भूक डॉक्टरांनी कापून टाकले. मला जेवायलाच परवानगी नाही. दुपारी एवढं जेवायचं, रात्री जेवायचं नाही, 1 ग्लास ताक प्यायचं. हा दैव दुर्विलास आहे. हे तुमचं गत जन्मीचं जे काही आहे न ऐकलेलं त्याची ही शिक्षा देतं आत्मतत्व. जबर शिक्षा आहे, महाभयानक. वेळी जाणून घ्या आत्मतत्वाचं ऐका आणि त्याच्या मागे लागा. ऋषी सांगतायत तुमची इंद्रिय, आता तुम्हाला आत्मतत्व जाणून घ्यायचं आहे. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही म्हणत चला इंद्रियानं, चला आत्मतत्व जाणून घ्यायच्या कामाला लागा. बघताय काय, डोळे कान नाक घसा करताय काय, चला आत्मतत्व जाणून घ्यायच्या मागे लागा. तर तेही जमणार नाही हे ऋषी सांगतायत. इंद्रिय आत्मतत्व जाणू शकत नाहीत. कुठपर्यंत, जोपर्यंत आत्म्याप्रमाणे शुद्ध आणि पवित्र होत नाहीत तोपर्यंत. आत्मतत्व पूर्ण सूक्ष्म आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे, परम शुद्ध आहे, परम पवित्र आहे. आता तुमचा प्रश्न पडेल पुढे, अरे बाबा मी पूर्ण पवित्र होतो, पूर्ण शुद्ध होतो, माझ्या हातात आहे, पण मी सूक्ष्म कसा होऊ, जड आहे त्याचा. त्याला ही युक्ती आहे. आता फुल आहे, फुलाचा वास येतो, वास अदृश्य आहे, वास दिसतोय कुठे आपल्याला, आपण नाकाने वास घेऊ शकतो. तसं पण आत्मतत्वाला सांगू, अरे फुल सुद्धा अदृश्य आहे, निराकार आहे, अरूप आहे, पण आम्हाला त्याचा वास जाणवतो. तसं तू जरी तसा आहेस, अरूप, निराकार, अदृश्य, त्या वासासारखा आम्ही वास जाणतो, तसं तुला आम्ही का जाणू शकत नाही. तर आत्मतत्वाचं उत्तर आहे, तो जड फुनातनं निर्माण झालेला जड वास आहे म्हणून जड देहाला जाणवतो. मी तर त्याच्याहूनही पलीकडे सूक्ष्म आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही एकच करायचं आहे, परमस्थिरतेतली परमगती प्राप्त करायची. कशी ती पुढच्या ओळीत ते सांगतायत. इंद्रिय जाणू नाही शकणार आहेत, त्यासाठी परमस्थिरतेत परमगती प्राप्त करायला पाहिजे इंद्रियाने, तरच तुम्ही जाणू शकाल आत्मतत्व. बघा कसं एक एक सांगत सांगत गेलाय. पहिल्यांदा आत्मतत्वाबद्दल सांगितलं, नंतर मग मनाबद्दल सांगितलं, मग इंद्रियांबद्दल सांगितलं, मग इंद्रियांना कसं करायला सांगितलं की इंद्रिय शिक्षा देतात. तुम्ही त्यांना जरी अडकवायचा प्रयत्न केलात, भोग निर्माण धरून कायम करता, तरी ते निसटतात त्यातनं आणि पुनर्जन्म घ्यायला तुम्ही जर लावलात त्याच्या मनाविरुद्ध, तर तुम्हाला जबर शिक्षा देतात पुढल्या जन्मी, पुनर्जन्म होऊन. आणि मग उपरती होऊन तुम्ही जर त्यांच्या मागे गेलात तरी सुद्धा ती देहाने इंद्रियांनी तुम्हाला सापडणार नाहीयेत.
तुम्हाला काय करायला पाहिजे पुढच्या ओळीत त्यांनी सांगितलंय. पण त्याच्या आधी आपण मगाशी एक जो विषय मागे ठेवला तो पाहून घेऊया. हरिओम. श्रोते हो, योगदासांच्या रसाळ निरूपणाचा आस्वाद आपण घेतच आहोत. त्यांची 60हून अधिक पुस्तके bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. देव याचा अर्थ आपण प्रकाश असा घेतला, पण आपल्या रोजच्या बोलीभाषेतला देव याचा अर्थ देव अशा अर्थी जरी घेतला तरी सुद्धा हे देव आत्मतत्व जाणू शकत नाहीत, हेही सत्य आहे. पण देव म्हणजे काय? आपण जर पुण्यभोग निर्माण केले, आपण 2 भोग निर्माण करतो, एक पुण्य आणि एक पाप. पुण्यभोग निर्माण केले तर आपल्याला देवत्व मिळतं, पापभोग निर्माण केले तर असुर योनी मिळते, नरक मिळतो. त्यांना तर देव प्राप्त होणं शक्यच नाहीये त्यामधून उन्नत होईपर्यंत. हे सरळ आहे. मग देवांचं काय? त्यांनी तर पुण्य केलंय. नाही, त्यांनाही नाहीये. ऋषी सांगतात सावधान, देव म्हणून तो जरी अर्थ घेतला तरी हे वैभव संपन्न याच्यामध्ये लोळत बसतील, भरपूर पैसा अडका मिळेल, चैन या विश्वामध्ये जे जे सगळं चैन म्हणून उपलब्ध आहे असं मोठं वैभव संपन्न आयुष्य उपभोगतील, पण परमात्मा नाही मिळणार. हे सगळे पुण्यभोग उपभोगून शून्य करायचे, पुन्हा मर्त्य योनीमध्ये जन्म घ्यायचा, स्वर्ग आणि नरक याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखं सामान्य जीवन जगायचं. तिथे हातून काहीही प्रमाद होऊ द्यायचा नाही. एवढं पथ्य सगळं पाळलं एक जन्म तर त्यांना उद्धार होईल, तर त्यांना आत्मतत्व प्राप्त होईल. चुकून जरी कुठे प्रमाद झाला की पुन्हा भोग निर्माण होतील. चांगले का वाईट हा मुद्दा गौण आहे की पुन्हा पुनर्जन्म आला तुम्हाला. तेव्हा देव म्हणून तसा जरी अर्थ घेतला तरी सुद्धा त्यांना आत्मतत्व प्राप्त होत नाही. हे ऋषींचं म्हणणं सत्य होतं. आता पुढे ते म्हणतायत तद धावतो नान्य तेती तिष्ठत. ते स्थिर असून धावणाऱ्या इतरांना ते मागे टाकतो. आत्मजागी आत्मतत्व एका जागी स्थिर आहे आणि असं असून सुद्धा ते त्याच्या बरोबर धावणाऱ्यांना सतत मागे टाकत असतं. ते सदा पुढे राहतं. सूर्य नुसता उगवला की सगळं जिथे जिथे त्याचा प्रकाश पोहोचतो ते सगळे लोक कामाला लागतात. सगळे लोक आपोआप सूर्य पुढे तुमचा दरवाजा ठोठावत नाही की मी आलोय उठा आणि कामाला लागा. आपोआप आपण सगळे कामाला लागतो. सगळं विश्व कामाला लागतो. नुसतं आपण चल सजीवच नाही, अचल सजीव सुद्धा वनस्पती सृष्टी सूर्यप्रकाश ग्रहण करायला लागतात, लगेच वाढ व्हायला लागते, त्यांची कामाला लागतात, फळं फुलं फुलायला लागतात, पालवी फुटायला लागते, कामाला लागतात. ते विज्ञानाने विजेचा शोध लावलाय. सूर्याला तो काही पर्याय नाहीये. सूर्याला तो पर्याय नाहीये कारण सूर्यामधूनच ऊर्जा घेऊन ही आपण वीज तयार करतो. तेव्हा तात्पुरता अंधारामध्ये तुम्हाला थोडा पुढे हालचाल करायची असेल तेवढ्या पुरताच या विजेचा उपयोग आहे. ते सूर्याला पर्याय नाहीये. दिवसा सूर्य उगावाच लागतो. त्यासाठी सूर्य जर उगवला नाही 2-4 वर्ष ही वीज तुम्ही निर्माण नाही करू शकणार, बॅटरी निर्माण नाही करू शकणार. ऊर्जा त्याच्यामधून येते सगळी. तर सूर्य जर नसेल तर आपलं जीवन नष्ट होऊन जाईल. तसं आत्मतत्व जर इथे निघून गेलं तर सगळं इथे निचेष्ट होऊन जाईल. आपला आत्म्याचा एक निघून गेला, देहाचं प्रेत होऊन जाईल. पृथ्वीमधून आत्मतत्व निघून गेलं ते गुरुत्वाकर्षण तर काय होईल? पृथ्वी भरकटेल, विश्वामध्ये कुठेतरी जाईल, एखाद्या जळत्या सूर्यावर आदळेल आणि भस्म होऊन जाईल. ठिकऱ्या होतील, त्याच्या जळून जाईल सगळी. आत्मतत्व सतत आत पाहिजे आहे प्रत्येक ठिकाणी, तरच ती वस्तू टिकून राहणार आहे. आणि कसं आहे मग ते केंद्रबिंदूपाशी आत्मतत्व राहतं, सगळं त्याच्या सभोवती फिरत राहतात. म्हणून ऋषी म्हणतायत आत्मतत्वाला मागे टाकून कुठेही जाऊ शकत नाही, कारण ते त्याच्या भोवती फिरतात. त्याला सोडून ते पलीकडे नाही जाऊ शकत. तुमच्या आधारावर लहान मूल मजा मारत असतं, खेळत असतं, ते आईला सोडून नाही बाहेर जात कुठे. घरातल्या घरात हुंदडेल, पण प्रत्येक वेळेला नजर असेल आई आहे ना, आई आहे ना घरात. आई दिसली नाही तर कावरं बरं होईल. ते नाही जीवन जगू शकणार. कावरं बरं होऊन जाईल आई दिसली नाही तर जरा वेळ. पण आई असेल तर त्या जोरावर ते भरपूर उड्या मारेल, खेळेल, गाणी गाईल, नाचेल, सगळं काही करेल. पण आई पाहिजे, भोजा पाहिजे तिथे आईचा. ती नसली की कावरं बरं होईल. ते काही सगळे रडेल, आकांड तांडव करायला लागेल.
तसं आत्मतत्व प्रत्येक केंद्रबिंदूपाशी आहे, म्हणून बाकीच्या हालचाली चालल्यात. आत्मतत्व सोडून बाकीचे कुठे जाऊ शकत नाहीत, ते आत्मतत्वाला मागे टाकू शकत नाहीत. आणि इथे आपल्याला योगी आणि संन्यासी, कर्म आणि अकर्म याची ओळख पटकन पटून जाते. संन्यासी म्हणजे काय? काहीही न करता सर्व काही केलं. आणि योगी म्हणजे काय? सर्व करून काहीही केलं नाही. योगी सर्व काही करतात, पण ते कसे एका बाजूला शांत असतात, जसं काय आम्ही काय केलं घडलं असेल आमच्या हातनं माहित नाही मला. संन्यासी काहीच करत नाहीत, नुसती उपस्थित राहतात. सूर्य नुसता उगवतो, सगळे कामाला लागतात, ऊर्जा मिळते त्यांच्यापासून. तसे काही संन्यासी असतात, ते प्रगट झाले की तुम्ही कामाला लागता सगळे, झर झर झर. योगी येतो, फटाफट सगळे कामं करतो, तुमच्यात सामील होऊन तुमच्या जोडीने काम करतो, आणि जणू काही केलंच नाही असा बाजूला राहतो, तुम्हाला ऊर्जा देतो काम करायला. तसं आपण करायला पाहिजे. देवळामध्ये मूर्ती स्थापन करायची, पण त्या मूर्तीने काहीच करायचं नाहीये. तुझं दगड आहे, पितळ आहे, सोनं आहे, जे काही तुम्ही मूर्ती धातूची तयार कराल ती, पण त्याच्या प्रेरणेमध्ये मग सगळं होतं. बघा, तुम्ही एखादी जागा आहे, त्या जागेला काही महत्व नाहीये, कोणी तिकडे फिरकतही नाहीये, पण त्या जागेमध्ये तुम्ही जर मंदिर उभं केलं की आपोआप ती जागा पवित्र होऊन जाते. लगेच चपला बाहेर काढल्या जातात, आत जाता, नुसते आत जात नाही, मनामध्ये सगळे पवित्र भाव येतात, सगळं बंद होतात, विचार आणि देवाबद्दल भाव निर्माण होतात. मग तुम्ही सगळे सात्विक वागता तिथे देवळात असेपर्यंत. आवाराच्या बाहेर तुम्ही कदाचित काही केलं असेल, पुन्हा जाऊन पुन्हा काहीतरी कराल, पण त्या मधल्या काळात देवळामध्ये असताना महापवित्र असता. केवळ त्या एका मूर्तीमुळे त्या जागेला, त्या जे काही त्याचा सभोवती एरिया असेल त्या सगळ्याला पावित्र्य आलं एकदम. तसं संन्यासच आहे. तो येऊन तिथे स्थानापन्न होतो, लगेच त्या जागेला पावित्र्य येतं, सगळे कामाला लागतात. योगी स्वतःच काम करायला लागतो सगळ्यांबरोबर, सगळ्यांना ऊर्जा येते. विनोबा भावे काय करायचे? जायचे, पटकन एक झाडू घ्यायचे कोणाच्या तरी हातातनं आणि रस्ता साफ करायला लागायचे, पटपट पटपट पटपट. गाडगे महाराज तेच करायचे, स्वतः साफसफाई करायला लागायचे. हो, बाकीचं आपोआप यायचं, हो विनोबा झाडते, चला आपणही झाडूया. ऊर्जा यायची पटकन सगळ्यांच्या मध्ये, त्याला योगी म्हणतात. तसं मगापासून आपण जे सांगतोय, काय करावं पुढल्या ओळीत सांगितलंय ते हे सांगितलंय. तद धावतो ज्ञान तेती तिष्ठत. तो स्वतः स्थिर आहे, परमस्थैर्यात आहे परमात्मा, पण तुम्ही त्याला पकडून त्याच्यामध्ये जी परम गती आहे त्या गतीमध्ये स्वतःला जाऊन बसवा, तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचाल. पतंजलींना अपेक्षित अशी ध्यान समाधी आहे. परमात्म्याची तसबीर समोर ठेवा, योगेश्वरांची. योगोजा करा, प्राणायाम करा, संपूर्ण शरीरामध्ये प्राणवायू नसा नसात खेळून दे, रंध्रा रंध्रात. ओंकार करा, संपूर्ण शरीरामध्ये स्पंदन तयार होऊ देत, पेशी पेशी जागी होऊ दे ओंकाराने. प्राणवायू आत पसरू दे सगळीकडे, जागृत होऊ दे संपूर्ण देह तुमचा, हलवून टाका देह. आणि मग स्थिर व्हा योगेश्वराच्या तसबिरी समोर. जप करा महामंत्राचा, डोळे ताट ठेवून त्याच्याकडे बघत बसा आणि सांगा ओम तत्सत्वम असे. जप चालू दे चालू दे. शेवटी एक अशा प्रकारे शरीरामध्ये स्पंदन तयार होतील, ऊर्जा तयार होईल की तुम्ही त्या डोळ्याने समोरची तसबीर सामावून नाही शकणार. तुमचे डोळे मिटतील आपोआप, तुम्ही सगुणातून निर्गुणात आपोआप जाल. त्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तरळायला लागेल आणि त्याच्यावर मग जप चालू दे तुमचा. हळूहळू जप बंद होईल आणि त्या प्रतिमेमधनं तुम्हाला अनंत अनंत प्रकारचे रंग दिसायला लागतील, गोळे दिसायला लागतील. पृथ्वीचं भान निसटून जाईल, पृथ्वीचं भान हरपेल तुमचं. तुम्ही ग्रहगोल ताऱ्यामध्ये जाल, मागे वळून पृथ्वी शोधायला लागाल तर जिकडे तिकडे तुम्हाला सूर्य दिसतील. स्वतःचा सूर्य तुम्हाला ओळखता येणार नाही, पृथ्वी कुठनं ओळखणार. संपर्क तुटून जाईल तुमचा या जीवनाशी सगळा. प्रकाशच प्रकाश असेल जिकडे तिकडे. शेकडो सूर्य उगवलेले आहेत आणि समोर एक ज्योत येईल, त्यातनं तुमचा प्रवेश होईल, तुम्ही पलीकडे जाल. अब्जावधी सूर्य एकाच वेळेला उगवल्यासारखा प्रकाशच प्रकाश, धवल 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 सगळीकडे, आणि तरीही दाह नाही. परम शीतलता मिळेल तुम्हाला. आणि इथे तुमच्या सगळे उपभोग नष्ट होऊन जातील. त्या स्मृतीमधून सगळे उपभोग पुसले जातील. अतिशय शांत चित्ती ते जे धवल प्रकाश आहे त्याच्यामध्ये सगळं नष्ट होऊन जाईल.
तुम्हाला कसं इच्छा उरणार नाही, तृप्त व्हाल. आत्तापर्यंत उपभोगलेले आणि पुढे उपभोगावे अशी इच्छा असलेले सगळे भोग समाप्त होऊन जातील. तृप्त व्हाल तुम्ही, काहीही इच्छा उरणार नाही तुम्हाला त्या एका प्रकाशापुढे, आणि सतत त्या प्रकाशामध्येच बुडी मारून राहावं. अशा प्रकारे तुम्हाला एकमेव असं काहीतरी भान येईल आत्मप्रकाशाचं, की मी हा आहे, हे मी खरा आहे, मी हा आहे. आतापर्यंत मी काय जगत होतो ते काहीतरी वेगळंच होतं. त्या परमस्थैर्यामधून, त्या मूर्तीमधून, तुमच्या स्वतःच्या पुतळ्यासारखे तुम्ही जे बसलेले असता त्या परमस्थैर्यामधून परमगती प्राप्त होते. तुम्हाला साक्षात्कार होतो परमात्म्याचा. आणि अर्थातच हळूहळू तुम्ही पुन्हा मागे येता आणि पुन्हा देहामध्ये प्रवेश करता, कारण हे आयुष्य संपलेलं नाहीये. आणि मग तुम्ही एकदा असे साक्षात्कारित होऊन इथे आलात की सगळं आयुष्यच बदलून जातं. मग फक्त तो प्रकाश राहतो तुमच्यामध्ये, मन वगैरे सगळं नष्ट होऊन जातं. मग देहधर्म करण्यापुरता कर्मयोग झाला. कर्मयोग कसा? निष्काम, काही इच्छाच नाहीयेत. देहाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे म्हणून काम करायचं, द्यायचं, त्याला देणं देऊन टाकायचं आणि सांगायचं लाव ध्यान, मला धवल प्रकाश बघायचा आहे. तो तीच गोडी लागते. देह का जिवंत ठेवायचा? त्या प्रकाशाचं दर्शन व्हावं म्हणून. एवढाच कर्मयोग होता हातून. भले तुम्ही गडगंज संपत्ती मिळवाल, पण त्यात पुढे रस राहत नाही. तुम्ही सांगाल दे गोरगरिबांना वाट, काहीतरी दानधर्म कर, कुठेतरी सत्कारणी लावतो, मला काय करायचंय, मला आता राहिले, मला फक्त आता पांढरा प्रकाश, बस मी तो आहे, हा साक्षात्कार होतो. हे सगळं अतिशय क्षुद्र वाटायला लागतं संपूर्ण विश्व. यामधून ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धीला साधना व्यापून टाकतात. त्या कर्माला जे कारण झालेलं असतं ते कारण कर्माला व्यापून टाकतं. लक्षात ठेवा, सिद्धीला साधना व्यापून टाकतात. तुम्ही जे जे कराल ते सगळ्या साधना आणि उपासनाच होतात आपोआप. त्यामध्ये सिद्धी आपोआप टिकून राहतात. हे वेगळं होतच नाही. जर वेगळं झालं तर त्या सिद्धी नष्ट होतात. लक्षात ठेवा, ते तुमच्या हातात आहे प्रमाद होऊ न देणं. आधी होतच नाही सर्वसाधारणपणे, फार क्वचित. एखादं रूपक म्हणून सांगून ठेवलंय, विश्वामित्राचं उदाहरण देऊन ठेवलंय, मेनका आली आणि पाय घसरले, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. सहसा असं होतच नाही. तुमचं जीवनच इतकं निर्मळ आणि शुद्ध पवित्र होऊन जातं की त्याच्यापुढे क्षुल्लक गोष्टी कधी मनातच येत नाहीत. कुणी मनात आणून दिला तरी तिकडे सहज दुर्लक्ष होतं. सहज, जसं काय आपल्याला ते आवडतच नाही. एखादा शाकाहारी मनुष्य आहे, तेवढे कितीही मांसाहाराचे पदार्थ येऊन पडले, खसच्या खस, ताटच्या ताट, त्याच्या जिभेला का पाणी सुटणार आहे? नक्कीच नाही. कशाला पाणी सुटेल? कारण तो खातच नाही ते. तसं सगळं विश्वास होऊन जातं साक्षात्कारी झाल्यावर. त्या सिद्धी साधना सिद्धीनं लपेटून टाकते. तुमच्या साधना म्हणजे सिद्धीच होऊन जातात. तुम्ही जे जे कराल ते पवित्रच करता. फक्त दुसऱ्या साधना जे जे कराल ते, कुठलेही कर्म करा, ती साधनाच असते त्या सिद्धीची. लक्षात येत आहे ना मी काय म्हणतोय? तुम्ही काही भौतिक कर्म करा, त्या सिद्धीसाठी केलेलं ते साधनाच होते आपोआप. इतर काही तुम्ही करतच नाही. जा तुम्ही ऑफिसमध्ये काम कराल, पण कसं? त्या सिद्धीची साधना म्हणून. समोर आलेला जो कोणी आलाय तो परमात्मा आहे असं गृहीत धरून त्याची सेवा कराल तुम्ही. मला काय पैसे मिळतात, पाट्या टाकायचा हा भाव नाही राहणार. सतत तुम्ही त्या सिद्धीमध्येच असाल. प्रत्येक कर्म ही साधना होते त्या सिद्धीची. साधना सिद्धीला लपेटून टाकतात. जे जे कराल ते परमात्म्याकडे पाऊल ठरतं तुमचं. दुसरं काही तुम्ही करतच नाही. परम स्थिरतेमध्ये परम गती प्राप्त होते. आणि मग शेवटी काय होतं? तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. ऋषी म्हणतात की त्याच्या सत्तेमुळे प्राण सृष्टीमध्ये संचार करतो. ही शेवटची गोष्ट ऋषी सांगतायत मंत्रामध्ये. या तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती याच्यामध्ये बरेच अर्थ आहेत. आप याचा अर्थ जल, पाणी, त्यामुळे जलप्रवाह असा अर्थ त्यातनं प्राप्त होतो. आता आप याचा दुसरा अर्थ आहे कर्म, त्यामुळे कर्मगती असाही त्यातनं आपल्याला अर्थ मिळतो. मातरिश्वा म्हणजे वायू, हा तर सगळ्यात मूळ आहे. लक्षात ठेवा, आत्मदंतानंतर ओंकार झाल्यानंतर प्रथम महावायू तयार झालाय. मातरिश्वा म्हणजे तो वायू, तुमच्या पंख्याने आलेला वायू नव्हे.
तो वायू मूळ ज्याच्यामधून सगळं निर्माण झालं. कसं ते पुढे सांगतोय मी तुम्हाला. मात ऋष्वा म्हणजे वायू, मात म्हणजे आकाश, आणि तो मातवरून माता म्हणजे आधार देणारा, संगोपन करणारा. हे आधार आणि संगोपन आणि जनन कोण करतं? पंचमहातत्व करतात. आणि पंचमहातत्व कुणाचं जनन करतं? प्रकृतीचं करतं. माता म्हणजे प्रकृती. आणि प्रकृती कशामुळे असते? प्राणामुळे असते, परमात्म्यामुळे असते, औषात्म्यामुळे असते. अशा सगळे अर्थ आहेत त्याच्यातनं बाहेर पडलेले. आता विश्वाच्या आधी इथे फक्त ब्रह्म होतं, फक्त ब्रह्मांड पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्मशक्ती आहे, ती परमगती आहे, त्याच्यामध्ये परमात्मा आहे, तो परमचेतन आहे. ती एकत्र झाली, कॉम्पॅक्ट झाली आणि स्फोट झाला. ओम असा महाध्वनी आला त्याच्यामधून. आणि महाध्वनी झाल्यावर काय झालं? वायू निर्माण झाला. त्यातनं वायू निर्माण झाला. जे ग्रहगोल तारे बाहेर जे उडाले सगळे विश्वाच्या स्फोटामधून बाहेर गेले, त्यामधून प्रचंड वायू तयार झाला. हा तो पवन आहे मूळ. आणि वायू तयार झाल्यामुळे काय झालं? जेव्हा ग्रह स्वतःभोवती फिरायला लागले तेव्हा ह्या बाहेरच्या वायूमुळे त्यांच्या सभोवती एक पट्टा तयार झाला. तुम्ही जर गोल 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 फिरायला लागलात, हात असे ठेवून, लहानपणी आपण काय गाऱ्या भिंगोऱ्या काय म्हणता तुम्ही, असं काय करायचो ना, हा गिरक्या घ्यायच्या. असे गिरक्या घ्यायला लागलात की तुमच्या सभोवती एक वर्तुळ तयार होतं, आपोआप एक प्रकारचं वर्तुळ तयार होतं. त्याला प्रचंड ताकद असते. बाहेर कोणी फुंकर खातं तर ते बाहेरच्या बाहेर राहतो. तुम्ही करून बघा, बाहेर तर घर फिरताय आणि बाहेर कोणी फुंकर खातं तर त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तो आत्या माणसापर्यंत. फुंकर म्हणतोय मी, कारण त्याला तेवढेच ताकद असते. आपली ताकद ते काय फिरून फिरून. आणि तो वैश्विक आहे वायू निर्माण झालेला. ग्रहगोल तारे फिरतायत प्रचंड. तशी पृथ्वी आहे त्यातली आपली एक, ती फिरत होती गरगर गरगर गरगर. तिच्या सभोवती एक हवेचा पट्टा तयार झाला, त्याला आपण आकाश असं म्हटलं. बाहेर अंतराळातला वायू बाहेर राहिला, आकाशाच्या आत वेगळा वायू होता तो तसाच राहिला. आकाश मग वायू. हा वायू फिरत होता, त्याचं घर्षण झालं. हा घर्षणामधून ऊर्जा तेज सगळं तयार झालं. बाहेरचा सूर्यप्रकाश आत आला, तो या वायूमुळे आत येऊ शकला. त्या प्रकाशाचं पृथक्करण झालं या वायूमुळे. तुम्हाला 7 रंग दिसतात ना, वायूमुळे पृथक्करण झालं. त्यातनं अग्नीचा शोध लागला, आकाश तयार झालं. नंतर वायू आला, वायू नंतर तेज आलं, आणि त्या वायूमधून पाणी निर्माण झालं. H2O तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय प्रसिद्ध आहे. वायूमुळे पाणी आहे. असं त्या वायूमुळे सगळं निर्माण झालं. बघा, आकाश तयार झाला वायूमुळे. वायू स्वतः आहेच. तो येताना परमात्मा तत्वामधून ते संधान घेऊन आलाय, त्यामुळे म्हणून आपल्याला प्राणवायू मिळतो पुढे. त्याच्यामुळेच तेज आलाय. ते घर्षणामुळे तेज निर्माण होतं. नुसतं तेज म्हणजे सूर्याचा प्रकाश नाहीये. ऊब, उष्णता, घर्षण, त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा, सगळं काही आहे. त्याला जोड मिळते प्रकाशाची, सूर्याच्या. वायू म्हणून पाणी निर्माण झालं, आणि त्या पाण्यामध्ये जे घनीभूत गोष्टी होत्या त्या एकत्र साचून एकत्र होऊन जमीन तयार झाली. असं सगळं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं बाहेरच्या परम वायूमुळे तयार झालंय. ही ती पंचमहातत्व तयार झाली. त्यांना पंचमहाभूत असंही आपण म्हणतो. आणि या परम वायूमुळे तो परम प्राण आत आला. आणि या पंचतत्वांमधून ज्या वस्तू निर्माण झाल्या त्यांची उत्क्रांती म्हणजे सजीव जीव इथे तयार झाला. उत्क्रांती 2 प्रकारे झाला, एक पाण्यामध्ये आणि एक हवेतल्या हवेत. हवेमध्ये सगळंच आहे, काय नाहीये. हवेमुळे पाणी आहे, तिथे प्राणवायू आहे, तेज आहे, तिथे जे जे लागतं ते सगळं आहे. पावसामध्ये म्हणून तुम्हाला किडे वरनं पडताना दिसतात, टपक टपक, आपोआप तयार होतात वरती. तसंच पाण्यामध्ये जीव तयार होतो. अशी उत्क्रांती होतोच आपल्या माणसापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून ऋषी इथे काय सांगतायत त्याचा अर्थ, त्याच्या सत्तेमुळे प्राण सृष्टीमध्ये संचार करतो. इथे जेव्हा उत्क्रांती झाली, फक्त देहाला अर्थ नाहीये. त्या देहामध्ये ते प्राणतत्व यावं लागतं आणि ते टिकून राहावं लागतं. तो श्वासोश्वास चालू राहावा लागतो. तो वायूमुळे होतो. त्यामुळे इथे आपल्याला प्राण मिळाला आहे. त्यामुळे आपल्याला पाणी मिळालं आहे, त्या वायूमुळे. पाण्याला फार मोठं महत्व देतो आपण. त्यामुळे कधी कोणाला पाणी नाही म्हणू नये. मुक्या जीवाला पाणी पाजावं, झाडांना वनस्पतींना पाणी घालावं, ते पुण्य समजतं आपण.
आणि ह्याच वायूमुळे कर्मगती प्राप्त झाली. वायूमुळे अंगामध्ये प्राण संचारल्यामुळे आपल्याला हालचाल करावी लागली, काहीतरी करावीशी वाटली. प्राणवायू आल्यावर आपण संचारित झालो. या पंचमहातत्वामधून ज्या वस्तू जगत निर्माण केलेलं आहे त्यामधून देह जीवित ठेवण्याला उपयोगी काय आहे याचा शोध आपण घ्यायला लागलो. कर्मयोग करून अनेक वस्तू शोधून काढल्या आपण. त्यामुळे आपण जिवंत राहतो. नुसत्या प्राणवायूने देह नाही जिवंत राहत. त्याचा जो सॉलिड प्रकार आहे, मास आहे, ते बाहेरच्या अन्नामुळे निर्माण होतं, अन्नमय कोशामुळे. प्राणवायूमुळे आपण जिवंत राहतो हे सत्य आहे, पण त्याला जोड अन्न पाण्याची लागते, एरवी नाही होणार. आणि त्यामुळे प्राण अपान व्यान समान उदान नाक कुर्म कृकल देवदत्त धनंजय असे सगळ्या दश प्राणांची कार्य सुरू राहतात. म्हणून देह जिवंत राहतो. सर्व शरीरात अन्न समप्रमाणात पोचवलं जातं. त्यातनं सप्तरस तयार होतात. प्राणी जिवंत राहायला सुरुवात झाली. आता इथे प्रकृतीला माता म्हणून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे देह जिवंत झाला. हा देह काय करतो? आपल्या अंतरात्म्याची काळजी घेतो, सेवा करतो. त्याला माता प्रकृती म्हटलंय. माता कशी सगळ्या कुटुंबाची काळजी घेते, मुलांची काळजी घेते, नवऱ्याची काळजी घेते, सासू सासरे सगळ्यांची काळजी घेते एक माता. त्यांना हवं नको सगळं पाहते. तसा हा देह आहे. त्या अंतरात्म्या सभोवती कवच घेऊन उभा आहे ठाम. त्यामुळे आत्मतत्व आत आहे. त्याचं आणि परमात्म्याचं संधान वायूमुळे सतत चालू आहे. त्यामुळे देहाला ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे पंचमहातत्वामुळे अन्न वस्त्र निवारा मिळतो. देह जीवित राहतो आणि हा देह आत्म्याची मातेप्रमाणे काळजी घेतो. वृक्षाची मुळं जमिनीमध्ये झिरपत जातात हळूहळू. कशी छोटी छोटी इवली असतात. थोडी पुढे जातात, मोठी होत जातात. त्यांना पुन्हा मुळांना मुळं फुटतात आणि जमिनीमध्ये जाऊन अन्न शोषण करतात, अन्न पाणी. त्यामुळे ते झाड वरती टिकतं. वरची पानं काय करतात? बाहेरचा सूर्यप्रकाश आणि हवा घेतात. त्यामुळे वृक्ष वाढतो आणि त्यापासून फुलं आणि फळं आपल्याला मिळतात. सगळी काळजी घेतात. हे मुळं पानं हे सगळी वृक्षाची काळजी घेतात. त्यामुळे पानं आणि फुलं मिळतात आपल्याला. त्या झाडाला फुलतात. तसं आपण या देहाच्या माध्यमातनं मन बुद्धी स्मृती इंद्रिय ह्या सगळी झिरपत आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत. देह जीवित ठेवण्यापुरत्याच आहेत. नाही केलं तर मगाशी सांगितलं तसं आत्मा तुम्हाला जबर शिक्षा देईल. वेळीच सावध व्हायचं आहे. त्या परम स्थिरतेमधून परमगती प्राप्त करायचे. देह स्थिर ठेवायचा आहे. समोर अंतरात्मा जड मूर्ती वगैरे जी काही असेल ती ठेवायचे. परम स्थिर व्हायचं आहे प्रथम आणि मग त्याच्यामधून साक्षात्कारित व्हायचं आहे परमगती प्राप्त करून. पहिल्या मंत्रामध्ये ईश्वर प्रणिधान आपल्याला ध्यानयोग सांगितला ऋषीने. एक जीवनाचा स्तर सांगितला. दुसऱ्या मंत्रामध्ये कर्मयोग सांगितला. जीवनाचा दुसरा स्तर सांगितला. कर्मयोग करत करत ध्यानयोग साध्य करायचा आहे आणि शेवटी साक्षात्कारित व्हायचं आहे. हे जीवनाचे दोन मुख्य स्तर. पण याचा वापर न करणारा तिसरा स्तर सांगितला, तो म्हणजे असुर्या योनी. तोही लक्षात ठेवायचा. नाही केलं तर काय होईल ही माहिती पाहिजे. आणि आता या मंत्रापासून चौथा स्तर ऋषीने उलगडायला सुरुवात केली. इथे काय आपल्याला सांगितलं? पहिल्यांदा मनोबोध सांगितला. आत्मतत्व स्थिर असून मनाच्याही पेक्षा ते वेगवान आहे म्हणून सांगितलं. मनापेक्षाही वेगवान आहे. पण तुम्ही जर मन जर अंतरात्म्यामध्ये आज झिरपून टाकलं, बुद्धी स्मृती आपोआप येते त्याच्या पाठोपाठ. तुम्हाला करावं लागत नाही काही. कारण बुद्धी आणि स्मृती ही मनाची गुलाम होऊन गेलेली असते. मन सांगेल तसं तिथे सगळं चालू असतं. आपोआप येते बुद्धी आणि स्मृती. मन एकदा तिथे तुम्ही झिरपावा. कारण मनापेक्षाही आत्मतत्व जास्त वेगवान आहे. तुम्ही अंतरात्म्यामध्ये मन त्याच्याबरोबर बुद्धी स्मृती तिथे गेली की तुम्ही परमात्म्यापर्यंत पटकन जाता. तो जो वेग आहे आत्म्याचा तो मनापेक्षा जास्त आहे सांगितलं आहे. कारण मनाची धाव शेवटी कुठपर्यंत आहे? भौतिकापर्यंत आहे. ते तुम्हाला भौतिक वस्तू जगतामध्ये हिंडविल. हा उपभोग आहे, तो उपभोग आहे, हे छान आहे, हे छान आहे, वा वा, हे तर फारच सुर आहे, घे उपभोग. त्याची धाव कुंपणापर्यंतच आहे सरण्यासारखी. त्याचा वेग मर्यादितच आहे. तुम्हाला वाटतं प्रचंड वेग आहे, पण फार तर काय तुम्ही विश्वात हिंडाल आणि कुठे हिंडणारा. अगदी तो चंद्रावर जाऊन आलेलं कोण आहे त्याला फार तर स्मृती होईल. फार ती सुनीता विल्यम फार तर स्मृती आणेल, मी असे अंतराळात गेले होते. या पलीकडे शेत नाहीये मनाची.
कारण तुम्ही जिथे जाऊन आला तिथपर्यंतच मन जाऊ शकतं. हा तर कल्पना कराल मंगळावर असं असेल तसं असेल, त्याच्यापेक्षाही आत्मा वेगवान आहे. ते मन निष्प्रभ करून अंतरात्म्यात आत विलीन करून टाका आणि परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचा. प्रचंड वेग आहे अंतरात्म्याला. म्हणून त्यासाठी सांगितलं इंद्रिय निग्रह करणं आवश्यक आहे. ती इंद्रिय जी आहेत ती अंतरात्म्याच्या सेवेला लावा. ती आत्मतत्व पकडू शकणार नाहीयेत हे सतत लक्षात ठेवा. तुम्हाला भास होतो, हे सगळे उपभोग आपण घेत असतो, देहाला सौख्य मिळतं, आपल्याला त्यामुळे सौख्य मिळाल्याचा भास होतो आणि वाटतं की आत्म्यावर देहादी इंद्रियाने कब्जा मिळवला. बघा ना, निष्प्रभ करून टाकलं. आत्मा सांगतोय असं करू नको, हे अयोगिक आहे, तरी देहादी इंद्रिय करून मोकळी होतात. याचा अर्थ काय झाला? ती बलाढ्य आहे असं वाटतं आपल्याला, पण तो भास आहे तुमचा. नंतर जी जबर शिक्षा देतो आत्मा ती महाभयावह आहे. म्हणून ते मगाशी सांगितलं ऋषीने, देहादी इंद्रिय निग्रह करायचे, त्या आत्म्याच्या सेवेला लावा. त्याच्यावर तुम्ही स्वार व्हायचा प्रयत्न केलात, तात्पुरतं तुम्हाला वाटेल, भास होईल असं झाल्यासारखं, तो तात्पुरता जय असेल तुमचा. नंतरची शिक्षा आहे ती तुम्हाला परवडणारी नाहीये, जन्मोजन्मी शिक्षा होत राहील. म्हणून दुसरा बोध इथे दिला तो म्हणजे इंद्रिय निग्रह करायला सांगितला. तिसरा सांगितला कर्मयोग. यामधून देहादी इंद्रिय पंचमा तत्वामधून देह निर्माण झालेला आहे, त्याला ऊर्जा मिळते, त्यामधून कर्मयोग साध्य करा. कर्मनी साध्य करायला सांगितलंय, कर्मयोग साध्य करायला सांगितलंय. कर्मयोग म्हणजे आत्म्याला काय पाहिजे ते करा. मन आणि इंद्रिय एकदा आत्म्याला सेवेला लावली की आपोआप तिसरं साध्य होतं, तो म्हणजे कर्मयोग. आत्म्याला पाहिजे तसं आत्माचरण होत राहतं, तसं आचरण होतं आपलं आणि सहज आपण परमात्म्यापद साक्षात करीत होतो. आणि चौथं सांगितलं प्राणतत्व. देह सजीव राहावा, चेतनामय राहावा, सतत ऊर्जा त्याच्यामध्ये राहावी. कशासाठी? आत्म्याची सेवा करायला, साक्षात्कारित व्हायला, परत परत साक्षात्कारित व्हायला. ध्यान लावण्यासाठी देह लागतो. तुम्ही नुसते जेव्हा मृत होऊन जेव्हा तुम्ही औषधमाने अंतराळात बसता तेव्हा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही हेच कळत नाही. तुम्ही तुम्हाला केव्हा कळतं? देह असतो तेव्हा, देहामुळे कळतो तुम्ही म्हणून. म्हणून देह जीवित ठेवायचा आहे, म्हणून प्राणतत्वाला महत्व आहे अतिशय. तुम्ही सदाच ते प्राण आहात, पण तो कळतो तुम्हाला देहामुळे. बघा तुम्ही, ठेच लागली की कळतं आहे खाली, अंगठा आहे पायाला. आता 12 महिने 24 तास अंगठ्याचं काही भान नाही राहत आपल्याला. तो आपटला तिथे फर्निचरवर की आई ग अंगठा आहे मला. जखम झाली तेव्हा कळतं. दुःख झाली की देवा धाव सोडव रे मला यातनं. मग मगाचपर्यंत देवाची नाही आठवण आली ते. तसं आहे आपल्याला, आपलं भान नाहीये. त्याला काहीतरी मध्ये निमित्त लागतं, स्वतः आपण आहोत हे कळण्यासाठी सुद्धा. त्यामुळे देह लागतो, म्हणून ते प्राणतत्वाला महत्व आहे. हा जीवनाचा चौथा स्तर ऋषी आता उलगडतायत. त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या: मनोबोध, इंद्रिय निग्रह, कर्मयोग आणि प्राणतत्व. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. मन, बुद्धी, स्मृती अंतरात्म्यामध्ये झिरपवायचे. जशी मुळं खाली जमिनीमध्ये झिरपत जाऊन झाडासाठी जसं अन्न पाणी मिळवतात, पानावरती सूर्यप्रकाश हवा मिळवतो, तसं बुद्धी, स्मृती आणि मन ही अंतरात्म्यात झिरपवायचे आहेत. बाहेर जी देहादी इंद्रिय आहेत ती आत्माचरण करायचं आहे. पानं बाहेर जशी सूर्यप्रकाश आणि हवा ग्रहण करतो तसा बाहेरचा देहादी इंद्रिय ही आत्म्याच्या सेवेला जुंपायचं आहे. म्हणजे बुद्धी, स्मृती, मन आत्म्यापर्यंत गेल्यावर तुम्हाला ध्यानयोग साध्य होईल. देहादी इंद्रिय आत्म्याच्या सेवेला लावल्यावर कर्मयोग साध्य होईल. आणि ध्यानयोग आणि कर्मयोग या दोहोमधून आपोआपच तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल आणि असुर्या योनी कुठल्या कुठे दूर राहील.